नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कंप्लीट हिस्ट्री या आपल्या युट्यूब लेक्चर सिरीज मधलं आज आपलं दुसरं महत्वाचं या ठिकाणी सत्र आहे, ज्यामध्ये आज आपण महत्वाचा टॉपिक इथे या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, ते म्हणजे लॅटस मुघल कालखंड आणि त्याचबरोबर भारतात प्रादेशिक सत्तेची स्थापना. लक्षात घ्या, भारताचा इतिहास जर आपण पाहिला तर भारताच्या इतिहासामध्ये मध्य कालखंड जो आहे, त्या मध्य कालखंडामध्ये बाबरच्या माध्यमातून मुघल सत्तेची स्थापना भारतात झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. आपल्या सर्वांना माहिती आहे की 1526 रोजी बाबरने या ठिकाणी इब्राहिम लोदीचा पराभव केला. पानिपतचं हे पहिलं युद्ध या ठिकाणी मानलं जातं. तर या युद्धामध्ये बाबरचा विजय होतो आणि बाबर भारतामध्ये मुघल सत्तेची स्थापना या ठिकाणी करतो, असं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, बाबर पासून ते औरंगजेब पर्यंत जे पण मुघल शासक या ठिकाणी होते, त्या मुघल शासकांना ग्रेट मुघल्स म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं. मात्र औरंगजेबच्या निधनानंतर म्हणजे 1707 नंतर जे पण मुघल शासक सत्तेमध्ये आले, त्या शासकांना लॅटस मुघल असं या ठिकाणी म्हटलं जातं. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लॅटस मुघलांचे कालखंड जर आपण बघितला तर तो कधीपासून आहे, तर 1707 पासून ते 1857च्या उठावापर्यंतचा कालखंड हा या ठिकाणी लॅटस मुघल कालखंड या ठिकाणी मानला जातो. आणि या कालखंडामध्ये जे शासक या ठिकाणी होते, ते या ठिकाणी कमकुवत शासक या ठिकाणी होते, असं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, ज्या पद्धतीने ग्रेट मुघलच्या काळामध्ये जे मुघल जे शासक या ठिकाणी राहिले, तर त्या शासकांनी भारताच्या संपूर्ण भूभागावर या ठिकाणी राज्य स्थापन केलं. विविध प्रकारची प्रशासन व्यवस्था त्यांनी चुस्तमुस्त या ठिकाणी केली आणि त्याचबरोबर स्थापत्य कला व दरबारी कलेमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका त्यांनी या ठिकाणी बजावली होती, असं एकंदरीत दिसतं. मात्र पाहायला असं भेटेल की लॅटस मुघल कालखंडामधले शासक हे कमकुवत होते आणि त्याचमुळं त्यांच्या सेनापतींनी त्यांच्या विरोधामध्ये बंड केलं आणि स्वतंत्र राज्य देखील त्यांनी या ठिकाणी स्थापन केलेलं आहे, असं एकंदरीत पाहायला भेटतं. आणि म्हणून लक्षात घ्या, हा जो लॅटस मुघल कालखंड जो आहे, हा लॅटस मुघल कालखंड या कालखंडामध्ये प्रादेशिक सत्तांचा पण उगम इथे या ठिकाणी होताना दिसून होता. आता आपल्याला या टॉपिक अंतर्गत काय काय अभ्यासायचं आहे की औरंगजेबच्या निधनानंतर कोणकोणते लॅटस मुघल शासक सत्तेमध्ये आले, त्यांची क्रोनॉलॉजी नेमकी काय आहे आणि त्या शासकांच्या काळामध्ये काही महत्वाच्या इनिशिएटिव्ह या ठिकाणी झाल्या आणि त्याचबरोबर प्रादेशिक सत्तांचा उगम कशा पद्धतीने या ठिकाणी झाल्या, तर या सगळ्या गोष्टींवर आजच्या सेशनमध्ये आपल्याला काम करायचं आहे. तर मॉडर्न इंडिया मधला हा एक महत्वाचा अभ्यासपूर्ण या ठिकाणी घटक असणार आहे, हे लक्षात असू द्या. तर आपण सुरू करूया आजचं हे महत्वाचं सेशन. लक्षात घ्या, या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची सूचना या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे. 1-2 मिनिटांमध्ये सूचना आपण या ठिकाणी पाहूया. लक्षात घ्या, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऍप्लिकेशनवर एक अत्यंत महत्वपूर्ण बॅच आपण 2026 राज्यसभा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी या ठिकाणी सुरू करत आहोत. ही जी बॅच आहे, हिस्ट्री जीएस ची बॅच आहे. बेसिक टू ऍडव्हान्स अशा पद्धतीची बॅच या ठिकाणी असणार आहे आणि ही बॅच सुरू होत आहे ते म्हणजे या ठिकाणी 1 जुलै रोजी. तर लक्षात घ्या, 1 जुलै पासून ही जी एक महत्वाची बॅच आपली हिस्ट्री जीएस ची बॅच या ठिकाणी सुरू होत आहे, ती बॅच या ठिकाणी अत्यंत महत्वाची बॅच या ठिकाणी मानली जाईल. कारण की या बॅच मध्ये आपण विद्यार्थी मित्रांना काही महत्वाच्या गोष्टी इथे या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत. ज्यामध्ये आपण सुमारे 18 महिन्यांचा ऍक्सेस या बॅच मध्ये या ठिकाणी देत आहोत. याचबरोबर या बॅच मध्ये प्रवेश घेणाऱ्या पहिल्या 100 विद्यार्थ्यांना 85% डिस्काउंट आपण या ठिकाणी देत आहोत. 10,000 रुपयाची बॅच केवळ 1500 रुपयामध्ये विद्यार्थ्यांना इथे या ठिकाणी मिळेल. आणि विशेष महत्वाचं म्हणजे की या बॅच मध्ये पूर्व परीक्षेचा पण अभ्यासक्रम आपण शिकवणार आहोत आणि त्याचबरोबर मुख्य परीक्षेचा पण अभ्यासक्रम या ठिकाणी शिकवणार आहोत. आणि याचबरोबर लक्षात घ्या, या बॅचच्या माध्यमातून रायटिंग प्रॅक्टिस, लिखाण सराव देखील आपण विद्यार्थ्यांचा या ठिकाणी करून घेणार आहोत. तर 1 जुलै पासून ही जी बॅच या ठिकाणी सुरू होत आहे, त्या बॅच मध्ये तुम्ही या ठिकाणी जे कोण विद्यार्थी 2026 ला की त्या ठिकाणी राज्यसेवेची तयारी करणार असाल, तर त्या विद्यार्थ्यांनी आजच ही बॅच या ठिकाणी जॉईन करा. कारण पहिल्या 100 विद्यार्थ्यांना 85% डिस्काउंट इथे या ठिकाणी आहे. ऑलरेडी 50+ या ठिकाणी ऍडमिशन या बॅच मध्ये झालेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आज उद्यापर्यंत हे सगळे 100च्या 100 ऍडमिशन क्लोज होतील. त्यामुळे तुम्ही आजच हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशनला भेट द्या आणि तिथं असणारी ही जी बॅच आहे ती या ठिकाणी जरूर या ठिकाणी जॉईन करा. जर 2026 ला राज्यसेवेच्या माध्यमातून पास वन निवडण्याचं स्वप्न जर तुम्ही बाळगत असाल, तर ही बॅच तुमच्यासाठी एक महत्वाची बॅच आहे. 1500 रुपयामध्ये 18 महिने संपूर्ण जीएसचा, हिस्ट्री जीएसचा संपूर्ण कोर्स तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून मिळेल. सुरू करूया आजचं महत्वाचं या ठिकाणी सेशन.
एकदा लक्षात घ्या, आपल्याला पाहायला भेटतं, की औरंगजेब राजा जो आहे, त्याची कारकीर्द जर आपण या ठिकाणी पाहिली, तर आपल्याला दिसून येतं, की साधारणतः 1656 साली तो या ठिकाणी सिंहासनावर या ठिकाणी बसला आणि 1656 पासून ते साधारणतः 1707 पर्यंत त्याचं या ठिकाणी कालखंड होता. साधारणतः 51 वर्ष त्यानं इथे या ठिकाणी राज्य केलेलं आहे, असं आपल्याला पाहायला भेटतं. औरंगजेब राजाचं 1707 ला निधन झाल्यानंतर मात्र त्याच्या गादीसाठी त्याच्या मुलांमध्ये या ठिकाणी सत्ता संघर्ष होताना एकंदरीत दिसून येतात. औरंगजेबची जी मुलं जर आपण या ठिकाणी पाहिली, तर साधारण 4 महत्वाची मुलं त्याची या ठिकाणी आहे. एकाचं नाव आहे मुअज्जम, दुसऱ्याचं नाव आहे आझम, तिसऱ्याचं नाव आहे कामबक्ष आणि चौथ्याचं नाव आहे अकबर. ठीक आहे. तर या अकबरला अकबर द्वितीय असं पण या ठिकाणी म्हटलं जातं. तर लक्षात घ्या, की इथं आपल्याला पाहायला भेटतं, की औरंगजेबच्या निधनानंतर त्याचा जो मोठा मुलगा या ठिकाणी होता, ज्याचं नाव या ठिकाणी आहे मुअज्जम, त्याला इथे या ठिकाणी गादी मिळाली आणि हा मुअज्जम 1707 रोजी या ठिकाणी औरंगजेबचा उत्तराधिकारी म्हणून दिल्लीच्या गादीवर बसतोय, असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर पाहायला भेटेल, की हा जो मुअज्जम जेव्हा त्यांनी सिंहासन या ठिकाणी प्राप्त केलं, तेव्हा त्यानं एक महत्वाची पदवी या ठिकाणी धारण केली, ज्या पदवीचं नाव होतं बहादूर शाह प्रथम. तर लक्षात घ्या, भारतीय इतिहासामध्ये बहादूर शाह प्रथम म्हणून ज्यानं या ठिकाणी राज्य केलं, तर त्याचं आधीचं नाव या ठिकाणी मुअज्जम होतं, असं एकंदरीत या ठिकाणी लक्षात असू द्या. आता बघा, हा जो बहादूर शाह प्रथम जो होता, तर त्यांनी काय काय महत्वाच्या या ठिकाणी इनिशिएटिव्ह या ठिकाणी केल्या, त्याबद्दल आपण इथे या ठिकाणी माहिती घेऊया. तर यात बहादूर शाह प्रथमला शाह आलम प्रथम या नावानं पण या ठिकाणी संबोधलं जातं. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर आपल्याला पाहायला असं भेटेल, की हा जो बहादूर शाह प्रथम जो होता, तर त्या बहादूर शाह प्रथमनं महत्वाच्या 2-3 महत्वाच्या कामगिरी या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. त्यातली एक महत्वाची कामगिरी काय होती, तर त्यानं या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा जो होता शाहू महाराज, तर ते शाहू महाराज जे होते औरंगजेबच्या कैदेमध्ये या ठिकाणी होते. तर लक्षात घ्या, या बहादूर शाह प्रथमनं काय केलं, तर बहादूर शाह प्रथमनं शाहू महाराजांची या ठिकाणी कैदेतून सुटका केलेली आहे. हा महत्वाचा निर्णय इथे या ठिकाणी बहादूर शाह प्रथमनं इथे घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं. याचबरोबर लक्षात घ्या, मुघलांचा शिखांसोबत देखील मोठ्या प्रमाणात संघर्ष या ठिकाणी होता. आपल्याला पाहायला भेटतं, की शिखांचे जे 10वे गुरु होते, गुरु गोविंद सिंग. या गुरु गोविंद सिंग जे होते, तर या गुरु गोविंद सिंग सोबत मुघलांचं जे युद्ध या ठिकाणी चालू होतं, ते देखील समाप्त करण्याचा निर्णय हा बहादूर शाह प्रथमनं इथे या ठिकाणी घेतल्याचं दिसून येतं. आणि या बहादूर शाह प्रथमनं गुरु गोविंद सिंग यांना आपल्या राजदरबारामध्ये 5,000 मनसबदार म्हणून देखील या ठिकाणी नियुक्त केलं होतं. असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हे 2 महत्वाचे मुद्दे जे आहेत, ते बहादूर शाह प्रथमनं इथे या ठिकाणी घेतलेले आहेत. एक म्हणजे शाहू महाराजांची कैदेतून सुटका करून घेणं आणि दुसरं महत्वाचं म्हणजे शिखांचे जे 10वे गुरु या ठिकाणी आहे, गुरु गोविंद सिंग. या गुरु गोविंद सिंग जे आहे, तर त्यांना इथे या ठिकाणी त्यांना त्यांच्यासोबत जे युद्ध होतं ते मुघलांचं, ते या ठिकाणी समाप्त करणं आणि त्याचबरोबर या ठिकाणी गुरु गोविंद सिंग जे आहेत, त्यांना 5,000 मनसबदार म्हणून राज्यामध्ये नियुक्त केलेलं आहे. या बहादूर शाह प्रथमनं हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, बहादूर शाह प्रथमच्या नंतर जर आपण बघितलं, तर एक महत्वाचा शासक इथे या ठिकाणी आला. बहादूर शाह प्रथमचा कारकीर्द जर आपण पाहिली, तर ते 1707 पासून ते साधारणतः 1712 पर्यंतची राहिली. 1712 पासून मात्र एक महत्वाचा शासक इथे आपल्याला पाहायला भेटतो, ज्याचं नाव होतं जहांगीर शाह. तर लक्षात घ्या, 1712 ते 1713 या दरम्यानच्या काळामध्ये जहांगीर शहानं इथे या ठिकाणी राज्य केलेलं आहे, असं एकंदरीत पाहायला भेटतं. भारतीय इतिहासामध्ये एक अत्यंत महत्वाचा आणि या ठिकाणी प्रसिद्ध पावलेला या ठिकाणी जो वजीर आहे, त्याचं नाव आहे जुल्फिकार खान. तर हा जुल्फिकार खान जो आहे, हा या ठिकाणी जहांगीर शहाचा वजीर या ठिकाणी होता. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी इथं लक्षात असू द्या. याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतं, हा जो जहांगीर शाह होता, त्यानंच या ठिकाणी मराठ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध या ठिकाणी स्थापित केलेले आहेत, असं एकंदरीत पाहायला भेटतं. आणि मग आपल्याला माहिती आहे, की बाळाजी विश्वनाथ ज्यांना आपण या ठिकाणी पहिले बाजीराव पहिले या ठिकाणी पेशवा म्हणून या ठिकाणी संबोधतो. तर ते बाळाजी विश्वनाथ जे आहे, तर त्या बाळाजी विश्वनाथांनी या जहांगीर शहाची या ठिकाणी भेट घेतली. दिल्लीला जाऊन भेट या ठिकाणी घेतली आणि मराठ्यांसाठी चौथ आणि सरदेशमुखीचे महत्वाचे अधिकार की या ठिकाणी प्राप्त करून घेतलेले आहेत, असं एकंदरीत दिसतं. आणि म्हणून मग हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, की जहांगीर शाह जो होता, तर या जहांगीर शहानं मराठ्यांना चौथ आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार किती या ठिकाणी दिलेला आहे, असं एकंदरीत पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, चौथ आणि सरदेशमुखी हे मराठा राज्याच्या उत्पन्नाचे भाग होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. मराठा राज्य हे आपल्या शेजारील अथवा शत्रू राष्ट्रांकडनं
त्यांच्या एकूण उत्पन्नातील 1/4 भाग या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये घ्यायचे होते. त्यांच्या एकूण उत्पन्नातील 1/4 भागाला चौथ असं म्हणलं जातं आणि त्याचबरोबर या ठिकाणी शेजारी राष्ट्रांकडनं ते त्यांच्या एकूण उत्पन्नातील 1/10 भाग या ठिकाणी घेत होते. त्याला या ठिकाणी सरदेशमुखी म्हणून संबोधलं जातं. तर हा चौथ वसूल करण्याचा आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार जो आहे, हा जहानदार शहा जो आहे, तर त्या जहानदार शहानं मराठ्यांना दिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. जहानदार शहाचं एक अजून महत्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी लक्षात असू द्या, ते म्हणजे इजारा महसूल व्यवस्था. तर लक्षात घ्या, इजारा महसूल व्यवस्थेला यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलेलं आहे, असं एकंदरीत दिसून येतं. आता ही इजारा महसूल व्यवस्था ही भारतामध्ये पारंपरिक पद्धतीने चालत आलेली व्यवस्था आहे. या व्यवस्थेमध्ये काय व्हायचं, तर या व्यवस्थेमध्ये जमिनीचे पट्टे हे ठेके पद्धतीने या ठिकाणी दिले जायचे आणि जो जास्त महसूल या ठिकाणी राजाला आणून देईल, त्याला जमिनीचा पट्टा या ठिकाणी दिला जात होता. याला या ठिकाणी इजारा महसूल व्यवस्था असं या ठिकाणी म्हटलं जातं. तर या इजारा महसूल व्यवस्थेतून या जहानदार शहानं जास्तीत जास्त या ठिकाणी रेव्हेन्यू कलेक्ट करण्याचं काम इथे या ठिकाणी केलेलं आहे, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आता यानंतर एक महत्वाचा शासक या ठिकाणी आला, ज्याचं नाव होतं फर्रुखसियर. आता लक्षात घ्या, आपल्याला पाहायला असं भेटतं, की हा जो जहानदार शहा जो होता, तर त्या जहानदार शहाच्या काळामध्ये सय्यद बंधू जे आहे, तर त्या सय्यद बंधूंचं महत्वाचं प्रस्थान किंवा मोठ्या प्रमाणावर त्यांचं राजकारणामध्ये प्रभाव या ठिकाणी वाढत चालला होता. आणि मग पाहायला भेटतं, हा जे सय्यद बंधू जे आहे, त्या सय्यद बंधूमध्ये अब्दुल्ला खान सय्यद आणि त्याचबरोबर हुसेन अली सय्यद हे 2 लोक या ठिकाणी जहानदार शहाच्या दरबारामध्ये होते. पाहायला असं भेटतं, की फर्रुखसिंह राजानं या दोघांना या ठिकाणी तयार करून या दोघांच्या द्वारे जहानदार शहाची या ठिकाणी हत्या केली आणि त्यानंतर या दोघांच्या माध्यमातून फर्रुखसिंह जो आहे, हा इथं सिंहासनावर या ठिकाणी बसतोय असं एकंदरीत दिसतं. तर लक्षात घ्या, हे जे सय्यद बंधू जे आहे, ते सय्यद बंधूंनी कोणाची हत्या केली, तर जहानदार शहा जे आहे, तर त्या जहानदार शहाची हत्या केली आणि त्यांची हत्या केल्यानंतर त्या ठिकाणी फर्रुखसिंहला सिंहासन इथे या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे, असं एकंदरीत दिसतं. सय्यद बंधूमध्ये अब्दुल्ला खान सय्यद हा बादशाहचा वजीर होता आणि त्याचबरोबर हुसेन अली सय्यद जो आहे, हा मीर बक्षी म्हणून इथे या ठिकाणी काम करत होता, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर झालं असं फर्रुखसिंहच्या संदर्भामध्ये फर्रुखसिंह एकदा आजारी पडला. फर्रुखसिंह आजारी पडल्यानंतर राजाचे आदेश, ज्याला आपण राजज्ञा म्हणतो, तर ते राजज्ञा जे आहे, तर त्या राजज्ञावर म्हणजे राजाचे आदेशपत्र जे आहे, तर त्या राजाच्या आदेशपत्रावर म्हणजे राजज्ञावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार जो आहे, हा फर्रुखसिंहनं त्या ठिकाणी एका अत्यंत जवळच्या व्यक्तीला दिला. त्याचं नाव होतं मीर जुमला. नाव नीट लक्षात असू द्या. तर मीर जुमला जो आहे, तर त्या मीर जुमलाला राजज्ञावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार हा फर्रुखसिंहने या ठिकाणी दिला होता, कारण फर्रुखसिंह आजारी पडला होता. लक्षात घ्या, दीर्घ आजारातून तो या ठिकाणी 1717ला बाहेर पडला. म्हणजे खूप दिवस तो आजारी होता आणि त्यानंतर दीर्घ आजारातून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यातनं तो 1717ला बरा झाला. आता लक्षात घ्या, एक अत्यंत महत्वाचं नाव आहे. ईस्ट इंडिया कंपनीचा डॉक्टर होता, डॉक्टर हॅमिल्टन. तर डॉक्टर हॅमिल्टननं त्याच्यावर उपचार केले होते आणि त्याच्यावर उपचार केल्यानंतर 1717ला फर्रुखसिंह आजारातून मुक्त झाला आणि त्यानंतर मग हा जो डॉक्टर हॅमिल्टन जो होता, तर त्या हॅमिल्टनवर खुश होऊन फर्रुखसिंह जो आहे, त्यानं हॅमिल्टनला दरबारामध्ये बोलवलं आणि दरबारामध्ये त्याला जे हवं आहे ते मागायला इथे या ठिकाणी प्रवृत्त केलं. साहजिकच डॉक्टर हॅमिल्टननी काय केलं, डॉक्टर हॅमिल्टननं ईस्ट इंडिया कंपनीच्या काही सहकाऱ्यांना घेऊन या बादशाहची भेट या ठिकाणी घेतली आणि मग हा जो फर्रुखसिंह जो आहे, या फर्रुखसिंहनं ईस्ट इंडिया कंपनीला काही महत्वाचे अधिकार या ठिकाणी दिलेले आहेत, असं एकंदरीत दिसून येतं. तर लक्षात घ्या, इथं पाहायला असं भेटतं, की फर्रुखसिंहनं ईस्ट इंडिया कंपनीला जे महत्वाचे अधिकार या ठिकाणी दिले, त्या अधिकाराला दस्तक असं या ठिकाणी म्हटलं जातं. ठीक आहे, दस्तक म्हणजे काय? तर दस्तक म्हणजे सवलतीचं गाठोडं लक्षात घ्या. आता पाहायला असं भेटतं, की या दस्तकमध्ये 3 महत्वाचे अधिकार ईस्ट इंडिया कंपनीला दिले गेले होते. त्यापैकी एक अधिकार होता, ते म्हणजे वसाहतींना तटबंदी करणं. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीनं भारतामध्ये ज्या ठिकाणी वसाहत स्थापन केली आहे, त्या ठिकाणी ते आपल्या वसाहतीला तटबंदी या ठिकाणी करू शकत होते. अशा प्रकारची एक महत्वाची परवानगी दिली गेली. दुसरं महत्वाचं म्हणजे स्वतःचं कॉइन्स काढण्याचा अधिकार देखील ईस्ट इंडिया कंपनीला इथे या ठिकाणी बहाल करण्यात आलेला आहे, असं एकंदरीत दिसतं. आणि तिसरा महत्वाचा अधिकार तो म्हणजे बंगालमध्ये करमुक्त व्यापाराची परवानगी. आता लक्षात घ्या, मागच्या सेशनमध्ये आपण या ठिकाणी पाहिलं होतं, ते म्हणजे औरंगजेब राजानं कलकत्त्यामध्ये 1698ला
ईस्ट इंडिया कंपनीला या ठिकाणी करमुक्त व्यापाराची परवानगी दिली होती. मात्र जसं औरंगजेबचं निधन या ठिकाणी झालं 1707ला, अशा पद्धतीनं आपल्याला दिसतं, की हा करमुक्त व्यापाराचा लायसन पण इथं समाप्त होता. आणि मग नव्या शासकांमध्ये हा फर्रुखसियरच होता, की ज्याने या ठिकाणी बंगालमध्ये करमुक्त व्यापाराची परवानगी ईस्ट इंडिया कंपनीला दिलेली आहे, असं आपल्याला एकंदरीत दिसत होतं. खूप महत्वाचा हा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. आता बघा झालं काय नेमकं बघा. तर इथं पाहायला भेटतं, की हा जो फर्रुखसियर जो होता, तर या फर्रुखसियरच्या काळामध्ये आपल्याला पाहायला असं भेटतं, शिखांचा एक गुरु या ठिकाणी आहे, त्याला आपण बंदा बहादूर या ठिकाणी म्हणतो. आता बघा शिखांमध्ये जे काही 10 गुरु या ठिकाणी झाले, त्यातले जे 10वे गुरु जे होते गुरु गोविंद सिंग. गुरु गोविंद सिंगची हत्या या ठिकाणी झालेली आहे. आणि गुरु गोविंद सिंगला आपल्याला माहिती आहे, की नांदेड जे आहे, तर त्या नांदेडमध्ये या ठिकाणी त्यांची हत्या या ठिकाणी झाली आणि गुरु गोविंद सिंगची मग समाधी नांदेडमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. तर दिसून असं येतं, की गुरु गोविंद सिंगच्या हत्येचा या ठिकाणी आरोप मुघलांवर इथे या ठिकाणी ठेवला जातो, हे लक्षात असू द्या. तर पाहायला असं भेटतं, की त्या काळामध्ये बंदा बंदा बैरागी किंवा ज्याला या ठिकाणी बंदा बहादूर या नावानं संबोधलं जातं. तर हा या ठिकाणी तसा पाहिलं तर शिखांचा 11वा गुरु होता. मात्र त्यानं स्वतःला गुरु न मानता तो बंदा बहादूर म्हणत होते, की मी शिखांचे 10 जे गुरु आहेत, त्यांचा या ठिकाणी बंदा आहे, त्यांचा या ठिकाणी शिष्य आहे. म्हणून मग हा बंदा बैरागी हा या ठिकाणी बंदा बहादूर म्हणून या ठिकाणी ओळखू लागलेला आहे, असं एकंदरीत दिसून येतं. पाहायला असं भेटतं, की हे जे काही बंदा बहादूर जे होते, त्यांनी मुघल शासकांच्या विरोधामध्ये शिखांना संघटित या ठिकाणी केलं आणि मुघलांची सत्ता उलथवून लावण्याचा प्रयत्न केला. पंजाब, लाहोर या प्रांतामध्ये त्यांनी शीख सैन्य एकत्र करून या ठिकाणी मुघल सत्ता उलथवून लावण्याचा प्रयत्न करत असताना, या फर्रुखसियर नावाच्या शासकानं लाहोरमध्ये त्याचं बंड शमवण्यासाठी या ठिकाणी अब्दुल समद खान जे आहे, तर त्या अब्दुल समद खान यांची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे, असं एकंदरीत दिसून येतं. खूप महत्वाचा मुद्दा आहे अब्दुल समद खान, हे लक्षात घ्या. अब्दुल समद खान यांची नियुक्ती करण्यात आली बंदा बहादुरांचा उठाव शमवण्यासाठी. आणि मग पाहायला असं भेटतं, की या अब्दुल समद खाननं 1716ला या बंदा बहादुरांना या ठिकाणी पकडून दिलं आणि त्यानंतर मग फर्रुखसियर शासकानं यांना या ठिकाणी फाशीवर जाण्याची शिक्षा इथे या ठिकाणी दिलेली आहे, असं एकंदरीत दिसतं. हा पण एक महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. आता लक्षात घ्या, या सगळ्या परिस्थितीमध्ये पाहायला भेटतं, की 1707 रोजी औरंगजेबच्या निधनानंतर तसं मी सांगितलं तुम्हाला बहादूर शाह प्रथम आला, त्याच्यानंतर जहांगीर शाह आला, जहांगीर शहानंतर फर्रुखसियर आला. 1717ला फर्रुखसियरची देखील हत्या या ठिकाणी झाली आणि फर्रुखसियरच्या हत्येनंतर 2 महत्वाचे या ठिकाणी शासक आपल्याला पाहायला भेटतात मुघलांमध्ये इथे या ठिकाणी उदयास आले. त्यातील एका शासकाचं नाव होतं रफी उदत राजत. एकाचं नाव होतं रफी उदत राजत. याची देखील 1717ला हत्या झाली आणि त्यानंतर रफी उदत राजत नंतर रफी उद्दौला नावाचा एक महत्वाचा शासक इथे या ठिकाणी सत्तेमध्ये आला. तर 1717 पासून ते 1719 पर्यंत रफी उद्दौला हा एक महत्वाचा शासक इथे या ठिकाणी आपल्याला मुघल सत्तेमध्ये विराजमान झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, हा जो रफी उद्दौला होता, त्याच्याच काळामध्ये चिंचलिन खानचं त्या ठिकाणी वर्चस्व स्थापित झालेलं आहे, असं एकंदरीत दिसतं. हा जो चिंचलिन खान जो होता, हा रफी उद्दौलाचा या ठिकाणी वजीर होता. आणि मग झालं असं, की या चिंचलिन खाननं पुढे जाऊन सन 1727च्या दरम्यान त्या ठिकाणी हैदराबादमध्ये स्वतंत्र राज्याची स्थापना केली आणि तिथं त्यांनी या ठिकाणी निजाम उल मुल्क ही पदवी या ठिकाणी धारण केलेली आहे, असं एकंदरीत दिसून येतं. नीट समजून घ्या, चिंचलिन खान जो या ठिकाणी या रफी उद्दौलाचा वजीर होता आणि त्यानंतर या चिंचलिन खाननं निजाम उल मुल्कची पदवी धारण करून 1727च्या दरम्यान हैदराबादमध्ये स्वतंत्र राज्य जे आहे, तर त्या स्वतंत्र राज्याची स्थापना केलेली आहे, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला रफी उद्दौलाच्या संदर्भात या ठिकाणी पाहायला भेटतो. रफी उद्दौलाचं दुसरं महत्वाचं काय काम आहे, तर मराठ्यांना त्यानं या ठिकाणी दख्खनचे 6 प्रांत, कर्नाटक आणि तामिळनाडू या भूभागातून चौथ आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार याच शासकानं मराठ्यांना दिलेला आहे, असं देखील पाहायला भेटतं. तर रफी उद्दौलानं काय मी सांगितलं बघा, रफी उद्दौलानं मराठ्यांना दख्खनचे 6 प्रांत आणि कर्नाटक व तामिळनाडू या भागात चौथ आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार हा इथे या ठिकाणी दिलेला आहे, असं एकंदरीत पाहायला भेटतं. आता रफी उद्दौलाच्या नंतर आपल्याला पाहायला भेटतं एक महत्वाचा शासक इथे या ठिकाणी सिंहासनावर बसतो. ज्या शासकाचं नाव आहे मोहम्मद शहा. आता मोहम्मद शहा जर आपण बघितला तर त्याचा कार्यकाळ काय आहे, तर साधारणतः 1719 पासून ते साधारणतः 1748 पर्यंत हा इथे या ठिकाणी मुघलांचा शासक या ठिकाणी होता
असं एकंदरीत पाहायला भेटतं. आता याच्या काळामध्ये काय झालं बघा, तर याच्या काळामध्ये एक अत्यंत महत्वाचं आक्रमण हे इराणचा बादशाह होता, ज्याचं नाव होतं नादिरशहा. त्या नादिरशहानं भारतावर इथे या ठिकाणी हल्ला केलेला आहे, असं एकंदरीत दिसतं. नादिरशहाचा जो हल्ला होता, तो हल्ला कोणत्या वर्षी या ठिकाणी आहे, तर नीट समजून घ्या 1739 ला. 1739 ला नादिरशहानं भारतावर या ठिकाणी हल्ला केलेला आहे आणि मग त्या काळामध्ये हा मोहम्मद शहा जो होता, हा दिल्ली त्याच्यावर सोपवून गुजरातमध्ये पळून गेलेला होता, असं एकंदरीत पाहायला भेटतं. आता बघा, इथं दिसून असं येतं, की या ठिकाणी हा जो इराणचा बादशाह आहे नादिरशहा, तर त्यानं भारतातील काही मौल्यवान वस्तू आपल्या मायदेशी या ठिकाणी घेऊन गेलेल्या आहेत. कोणत्या मौल्यवान वस्तू? तर सर्वात महत्वाचं म्हणजे कोहिनूर हिरा. तर कोहिनूर हिरा जो आहे, हा कोहिनूर हिरा त्यानं आपल्या मायदेशी या ठिकाणी घेऊन गेलेला आहे. अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे शहाजहानचं मयूर सिंहासन, जे सोन्याचं सिंहासन होतं आणि हिरे, रत्न, जड जवाहिरानं ते युक्त असं होतं. तर अशा प्रकारच्या या ठिकाणी मयूर सिंहासन आणि त्याचबरोबर कोहिनूर हिरा हा आपल्या मायदेशी या ठिकाणी घेऊन गेला होता. त्याचं नाव होतं इराणचा बादशाह नादिर शहा. हा एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर मोहम्मद शहा जो आहे, हा मोहम्मद शहा 1748 पर्यंत या ठिकाणी इथं सिंहासनावर बसलेला आहे, असं एकंदरीत दिसतं. आणि मग त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं मुघलांच्या लाटस मुघल कालखंडामध्ये अशा क्रमाक्रमाने या ठिकाणी शासक इथे या ठिकाणी निर्माण झाले. मग त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं अहमद शहा आहे, जो 1748 ते 1754 या दरम्यानच्या काळामध्ये राज्य करतो. त्याचबरोबर आलमगीर शहा जो आहे, तो 1754 ते 1759 या काळामध्ये राज्य केलेलं आहे. त्याचबरोबर शाह आलम द्वितीय आहे बघा. तर शाह आलम द्वितीयची कारकीर्द थोडीशी मोठी कारकीर्द या ठिकाणी मानली जाते. 1759 ते 1806 पर्यंत त्यानं इथे राज्य केलेलं आहे. आता बघा या शाह आलम द्वितीयचं काय? तर शाह आलम द्वितीय हा बक्सारच्या युद्धामध्ये या ठिकाणी पराभूत झालेला मुघल शासक आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, की इंग्रजांनी बक्सरच्या युद्धामध्ये त्या शाह आलम द्वितीयाचा पराभव या ठिकाणी केलेला आहे. असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर मग आपल्याला पाहायला भेटतं अकबर शहा द्वितीय हा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर 1806 पासून ते 1837 पर्यंत अकबर शहा द्वितीय या नावाचा शासक आपल्याला पाहायला भेटतो. आपल्याला माहिती असेल, की राजाराम मोहन राय यांना राजा ही जी उपाधी आहे, त्या अकबर शहानंच या ठिकाणी दिलेली आहे आणि ती उपाधी घेऊन राजाराम मोहन राय या ठिकाणी इंग्लंडमध्ये या ठिकाणी राजाच्या समारंभासाठी, राज्याभिषेकासाठी या ठिकाणी गेले होते. या प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. मग अकबर शहा द्वितीयाच्या नंतर मग कोणता शासक होता? तर त्याचं नाव होतं बहादूर शाह जफर, जो 1837 पासून ते 1858 पर्यंत भारताच्या सिंहासनावर या ठिकाणी बसला होता, असं दिसतं. 1857च्या उठावामध्ये बहादूर शाह जफर जो आहे, तर या बहादूर शाह जफरला इंग्रजांनी हुमायूनच्या मकबऱ्यामध्ये, जो दिल्लीमध्ये स्थित आहे, तिथं पकडलेला आहे आणि त्याच्यासमोर त्याच्या मुलांची हत्या या ठिकाणी इंग्रजांनी केली आणि मग पाहायला असं भेटतं बहादूर शहाला अटक करून त्याला या ठिकाणी रंगूनमध्ये या ठिकाणी ठेवलं. पुढे जाऊन सन 1861 साली या 1861-62 दरम्यान या ठिकाणी रंगूनमध्ये त्या ठिकाणी बहादूर शाह जफर जो आहे, त्याचं या ठिकाणी निधन झालेलं आहे, अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते. तर या पद्धतीनं भारतामध्ये जे लॅटस मुघल कालखंड होते आणि त्या लॅटस मुघल कालखंडातील महत्वाचे राजे आणि त्या राजांच्या काळामध्ये काय काय महत्वाच्या इनिशिएटिव्ह झाल्या, यावर आपण या ठिकाणी काम केलं. तर आपण छोटासा आणि त्याचबरोबर इतका महत्वाचा या ठिकाणी भाग पाहणार आहोत. तो म्हणजे लॅटस मुघल कालखंडामध्ये जे प्रादेशिक सत्तांचा उगम झाला, त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. कोणकोणते राज्य कोणकोणत्या ठिकाणी इथे या ठिकाणी राज्य करत होते, त्याबद्दलची माहिती आपण पाहूया. लक्षात घ्या, आपल्याला पाहायला भेटतं, की 18व्या शतकाचा मध्य जर आपण पाहिला, 18व्या शतकाचा मध्य भारत जर आपण अभ्यासला, तर हा तसा पाहिला तर राजकीय अस्थिरतेचा या ठिकाणी कालखंड होता. या काळामध्ये युरोपियन कंपन्यांचं भारतात आगमन झालं होतं. युरोपियन कंपन्या आपापसामध्ये संघर्ष करत होते. भारतातील केंद्रीय सत्ता या ठिकाणी कमकुवत झालेली होती. याचबरोबर प्रादेशिक सत्तांचा उगम झालेला होता. प्रादेशिक सत्ता एकमेकांमध्ये संघर्ष करत होते आणि त्याचबरोबर या प्रादेशिक सत्ता ज्या होत्या अंतर्गत संघर्षामध्ये किंवा अंतर्गत बंडाळीमुळे देखील या ठिकाणी त्रस्त होते. तर हा संपूर्ण कालखंड राजकीय अस्थिरतेचा कालखंड म्हणून या ठिकाणी मानला जातो. ठीक आहे. मग या कालखंडामध्ये भारतामध्ये कोणकोणते प्रादेशिक राज्य इथं अस्तित्वात होते, त्याची माहिती आपण या ठिकाणी ठेवणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, इथं जर आपण बघितलं तर या पद्धतीचा हा मॅप आपल्याला या ठिकाणी दिसून येतो बघा. 1760च्या काळामधला 1760 साली भारत हा कसा होता? तर या पद्धतीने विभागलेला भारत या ठिकाणी होता. हे इथे लक्षात घ्या. जसं की इथं म्हैसूर राज्य आपल्याला पाहायला भेटतं. या भागामध्ये हैदराबाद राज्य जे आहे, ते हैदराबाद राज्य इथं पाहायला भेटतं.
पिवळ्या रंगामध्ये मराठा स्टेट जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. याचबरोबर या भूभागामध्ये अवध राज्य आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. बंगाल प्रांत हा इथं या एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा बंगाल प्रांत तुम्हाला इथे या ठिकाणी दिसून येतं. याचबरोबर इथं राजपुताना प्रांत जो आहे तो इथं पाहायला भेटतो. या भागामध्ये जाट नावाचं राज्य जे आहे ते पाहायला भेटतं. या भूभागामध्ये शीख राज्य जे आहे ते शीख राज्य आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. हे खूप महत्वाचं आपल्याला पाहायला भेटेल, की या काळामध्ये भारत जो आहे हा विविध प्रादेशिक सत्तांमध्ये विखुरलेला या ठिकाणी होता, असं एकंदरीत दिसतं. मग कोणकोणते राज्य तिथं या ठिकाणी राज्य करताना दिसून येतात. तर लक्षात घ्या, हैदराबादमध्ये स्वतंत्र राज्याची स्थापना चिंक्लिन खाननं या ठिकाणी केली आणि ज्यानं या ठिकाणी निजामुल मुल्कची पदवी या ठिकाणी धारण केली होती. अवध जर आपण बघितलं तर अवधचा संस्थापक शासक होता, त्याचं नाव होतं सादत खान आणि या सादत खाननं बुरहान उल मुल्कची पदवी धारण केली होती, असं एकंदरीत पाहायला भेटतं. बंगालमध्ये आपल्याला माहिती आहे मुर्शिद कुली खाननं स्वतंत्र राज्याची स्थापना केली 1727-28 दरम्यान. त्याने या ठिकाणी बंगालमध्ये स्वतंत्र राज्य मुर्शिद कुली खानच्या स्थापन केलेलं आहे असं दिसून येतं. दक्षिणेकडे जर आपण बघितलं तर कर्नाटक आहे तर कर्नाटकमध्ये दोस्त अली नावाचा शासक इथे या ठिकाणी राज्य करत होता. म्हैसूर जर आपण पाहिलं तर म्हैसूरमध्ये हैदर अलीचं राज्य या ठिकाणी होतं. हैदर अलीनं वास्तविकता हे राज्य कारस्थानाने या ठिकाणी घेतलेलं आहे हे लक्षात घ्या. कारण आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी इथं जर आपण बघितलं तर म्हैसूरमध्ये वाडेयर वंशाची सत्ता या ठिकाणी होती. वाडेयर वंश हे हिंदू शासक या ठिकाणी होते आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी या ठिकाणी दिंडीगुल हा त्या काळामध्ये म्हैसूर राज्याचा एक शस्त्रसाठा होता आणि त्या शस्त्रसाठेवर किंवा तो जो काही दिंडीगुलमध्ये हेडक्वार्टर जे होतं शस्त्रसाठेचं, तर त्या हेडक्वार्टरवर त्यांनी हैदर अलीला नियुक्त केलं होतं. हैदर अलीनं मग विश्वासघात करून इथे या ठिकाणी म्हैसूर राज्यात गिळंकृत केलं होतं आणि स्वतःची सत्ता स्थापन केली होती असं दिसून येतं. मग हैदर अलीनं ज्या पद्धतीनं राज्य गिळंकृत केलं, इंग्रजांनी मग त्याच्या मुलगा जो होता टिपू सुलतान त्याचा पण अशाच पद्धतीचा कपट कारस्थान करूनच टिपू सुलतानचं राज्य इंग्रजांनी पण त्या पद्धतीने हस्तगत केलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. नेक्स्ट सेशनमध्ये आपण शिकणारच आहोत. इंग्रज मराठा वॉर, इंग्रज म्हैसूर वॉर, इंग्रज फ्रेंच वॉर हे सगळे वॉर आपण या युट्यूब सेशनच्या माध्यमातून शिकणार आहोत जेणेकरून तुम्हाला मॉडर्न इंडियामध्ये भरपूर सारे मार्क या ठिकाणी मिळतील आणि मॉडर्न इंडियावर तुमची कमांड या ठिकाणी होईल. लक्षात घ्या हा जो काही आपण प्रयत्न या ठिकाणी करतोय तो प्रयत्न कशासाठी चालू आहे तर लक्षात घ्या राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला बरेच विद्यार्थी सामोरं जाणार आहेत. क्लास 1 ची पोस्ट मिळवणार आहेत. त्याच्यासाठी मॉडर्न इंडिया महत्वाचं आहे. मॉडर्न इंडिया समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. पुस्तकांमध्ये तर तुम्ही वाचतालच. मात्र मॉडर्न इंडियावरची एक लेक्चर सिरीज जर आपण इथे या ठिकाणी चालवली, की त्या लेक्चर सिरीजमध्ये जे काही बारकावे आहेत, त्या मॉडर्न इंडियातले जे बारकावे आहेत, ते तुम्हाला या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून क्लिअर होईल आणि एकूणच चित्र तुमचं जे आहे अभ्यासाचं ते इथं या ठिकाणी कम्प्लीट या ठिकाणी होईल हे लक्षात घ्या. याचबरोबर छोट्या-मोठ्या ज्या काही कंबाईनच्या गट ब च्या, गट क च्या, त्याचबरोबर सरळ सेवेच्या सर्व परीक्षांमध्ये आधुनिक भारताच्या इतिहासावर भरमसाठ प्रश्न येतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांना हिस्ट्रीमध्ये ते कम्फर्ट असावेत यासाठी आपण ही YouTube सेशन सीरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. तुम्ही जर डेली या ठिकाणी पाहत असाल तर माझं तुम्हाला पहिलं सांगणं आहे आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब या ठिकाणी करा जेणेकरून तुम्हाला मी इथे लेक्चर्स या ठिकाणी दिल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि दुसरं काम काय करा की आपल्या मित्रांना पण या ठिकाणी शेअर करत चला आणि लाईक व कमेंट्स जे आहेत त्या या ठिकाणी इथे करत चला जेणेकरून मला देखील या ठिकाणी तुमच्यावर काम करण्याची संधी मिळेल आणि माझ्यामध्ये देखील ते स्फुरण या ठिकाणी येईल की यस विद्यार्थ्यांना हेच हवं आहे ते आपण या ठिकाणी कंटिन्यू देऊया. तर ठीक आहे मित्रांनो या पद्धतीने म्हैसूरमध्ये हैदर अलीने स्वतंत्र राज्य स्थापना केली. रोहिलखिंड जर आपण बघितला तर तिथं मोहम्मद खान बंगेश या ठिकाणी होता. त्यानं स्वतंत्र राज्य इथं स्थापन केलं. त्याचबरोबर पंजाबमध्ये महाराजा रणजित सिंह जे आहेत, तर महाराजा रणजित सिंहानं स्वतंत्र राज्य स्थापन केलं. त्याचबरोबर त्रावणकोरमध्ये मार्तंड वर्मा जे आहे, तर त्या मार्तंड वर्मानं इथं राज्य स्थापन केलं. इथं त्रावणकोर जर बघितलं तर आजच्या या ठिकाणी इथं पाहिलं, आजच्या या ठिकाणी केरळचा जो भाग आहे, तर त्या केरळच्या भागामध्ये त्रावणकोर नावाचं राज्य मार्तंड वर्माच्या माध्यमातून होते. राजा रवी वर्मा नाव जरी ऐकलं असतं ते इथलेच होते लक्षात घ्या. त्याचबरोबर भरतपूर जर आपण बघितलं तर भरतपूरमध्ये एक जाट राज्याची स्थापना बदन सिंहनं या ठिकाणी केली होती असं एकंदरीत दिसून येतं. तर जाट राज्य या भागामध्ये आपल्याला स्थापन झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. या पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी भारताच्या काळामध्ये मध्य काळामध्ये आपण पाहतो म्हणजे मध्य काळाच्या उत्तरतेला आणि आधुनिक भारताच्या सुरुवातीला भारतामध्ये लॅटरस मुघल कालखंड सुरू होतो आणि त्याच काळामध्ये प्रादेशिक सत्तांचा उगम इथे या ठिकाणी होतोय असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. पुन्हा एकदा सूचना करतो
हिस्ट्री जीएसची एक अत्यंत महत्वपूर्ण बॅच 1 जुलैपासून आपण सुरू करत आहोत. लाईव्ह स्वरूपातील बॅच आहे. लाईव्ह लेक्चर नंतर रेकॉर्डेड स्वरूपात मिळणार आहे. 18 महिन्यांचा ॲक्सेस तुम्हाला या बॅचमध्ये मी दिलेला आहे. जे कोण विद्यार्थी 2026चं टार्गेट ठेवून राज्यसेवेची तयारी करत आहेत, अशाच विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉइन करा. या विद्यार्थ्यांना केवळ ₹1500 मध्ये इथे या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे. मात्र ही ऑफर केवळ पहिले 100 विद्यार्थ्यांनाच आहे. 50 पेक्षा जास्त ऍडमिशन या बॅच मध्ये ऑलरेडी झालेले आहेत. तर जे कोण विद्यार्थी 2026 ला टार्गेट ठेवून अभ्यास करण्याची इच्छा बाळगतायत, राज्यसेवा इतिहास GS1 माझ्याकडून शिकण्याची इच्छा बाळगत आहे, आणि आजच ही बॅच या ठिकाणी जॉईन करा. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे जे काही ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोर वर जावा, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण टाईप करा. ते ऍप्लिकेशन तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून लॉग इन करा आणि ही बॅच जरूर या ठिकाणी तुम्ही जॉईन करा. 100 ऍडमिशन झाल्यानंतर पुन्हाही या प्रकारचा डिस्काउंट तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार नाहीये, लक्षात घ्या. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला आजचं हे सेशन कसं वाटलं त्याबद्दल तुम्ही अभिप्राय जरूर या ठिकाणी द्या. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही सबस्क्राईब केला नाही आपला युट्यूब चॅनल, त्यांनी जरूर या ठिकाणी हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.